नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण BASF कंपनीच्या कॅब्रिओ टॉप हे जर का बुरशीनाशक तुम्हाला उपलब्ध झालं नाही तर त्या बुरशीनाशकाऐवजी आपण मार्केटमधले दुसऱ्या कोणत्या बुरशीनाशक जोडीचा किंवा बुरशीनाशकाचा वापर करू शकतो याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपण BASF कंपनीच्या कॅब्रिओ टॉपमध्ये कोणते घटक असतात याविषयी थोडक्यात माहिती पाहूया। शेतकरी मित्रांनो, BASF कंपनीच्या कॅब्रिओ टॉपमध्ये मेटिराम 50% WG हा स्पर्शजन्य बुरशीनाशक घटक असतो व त्याबरोबर पायरोक्लोस्ट्रॉबिन 5% WG हा आंतरप्रवाही बुरशीनाशक घटक असतो। आता शेतकरी मित्रांनो, हेच दोन बुरशीनाशक घटक असणाऱ्या दुसऱ्या उत्पादनांचा वापर आपण या बुरशीनाशकाच्या जागी ऑप्शन म्हणून करू शकतो, ज्यामध्ये तुम्हाला सिजेंटा कंपनीच्या ॲमिस्टारचा वापर हा 0.75 ml प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे व त्याबरोबर तुम्हाला सिजेंटा कंपनीचे कुमानियल हे जे काय उत्पादन आहे याचा वापर तुम्हाला 2 ml प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे। ॲमिस्टारमध्ये ॲझॉक्स्ट्रॉबिन 23% SC हा आंतरप्रवाही रासायनिक घटक असतो व कुमानियलमध्ये झायरम 27.5% हा स्पर्शजन्य बुरशीनाशक घटक असतो। कॅब्रिओ टॉपच्या जागी तुम्ही ॲमिस्टार कुमानियल या जोडीचा वापर करू शकता। शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे ॲमिस्टार कुमानियल पण उपलब्ध नसेल आणि कॅब्रिओ टॉप ही उपलब्ध नसेल तर तुम्ही PI कंपनीच्या सेक्टिन या बुरशीनाशकाचा वापरही करू शकता। सेक्टिन हे जे काय उत्पादन आहे त्यामध्ये फिनामेडोन हे जे काय आहे ते 10% WP हा आंतरप्रवाही बुरशीनाशक घटक असतो आणि मॅनकोजेब हा जो काही बुरशीनाशक घटक आहे हा 50% WP या प्रमाणामध्ये असतो। याचे वापर तुम्ही 2 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्हाला कॅब्रिओ टॉप हे बुरशीनाशक उपलब्ध झालं नाही तर तुम्ही ॲमिस्टार प्लस कुमानियलचं कॉम्बिनेशन वापरू शकता किंवा PI कंपनीचं सेक्टिन हे बुरशीनाशक वापरू शकता। तर शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा व असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे फार्म स्पॉट हे इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।